जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. या नगरमधील दासबोध निरूपणाच्या समूहावर पुन्हा एकदा आज सेवेमध्ये सादर आहे. आज सर्वप्रथम आपल्या श्रीयुत बाबांची आठवण होते. एक तर त्यांचं आणि माझं नाव एकच आहे, दत्तात्रय, आणि दोघांच्या भेटी या माध्यमातून होत होत्या. आता भेटी होणार नाहीत हे निश्चित आहे, पण त्यांनी केलेलं जे कार्य आहे या समूहाचं, ते असंच पुढे चालू ठेवणं हे आपल्या सर्वांचं परमकर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण दररोजच यावेळेस या ठिकाणी भेटत असतो आणि आपली ज्या मनामध्ये जी इच्छा आहे की दासबोध आपल्याला समजला पाहिजे, ती आपली इच्छा सहजपणे ते आपल्याकडून पूर्ण करून घेतील अशी आशा बाळगून आजच्या माझ्या या विषयाला सुरुवात करत आहे. दशक 10 समास 3 देह आशंका शोधन नाम. सुरुवातीला जेव्हा हा मला विषय देण्यात आला तेव्हा मी श्री ग्रंथराज दासबोधात पाहिलं तर यामध्ये ओव्या फार कमी आहेत, 21च ओव्या आहेत. पण ओव्या किती आहेत त्यावरून समासाचं महत्त्व ठरत नाही. 21 असो का 2 असो, पण त्यामधला भाव जो आहे त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व लक्षात आल्यावर मग समजतं, अरे या 21 ओव्यासुद्धा अवघडच आहेत. तशी या समासाची पार्श्वभूमी आपण थोडक्यामध्ये पाहूया आणि नंतर मुख्य विषयाकडे आपण लक्ष देऊया. दशक 10 हा जगज्योती नाम दशक आहे. या दशकामधल्या पूर्ण 10 समासामध्ये समर्थाने आपल्याला 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितलेले आहेत. एक तर आपण दृश्य विश्वामध्ये जिकडे पाहतो तिकडे एक प्रचंड शक्ती या सर्व घडामोडींच्या मागे आहे. ती अत्यंत शक्तिमान असं ते स्वरूप आहे आणि जाणीवीच्या रूपाने ते कार्य करत आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे आणि ही जाणीव म्हणजेच विष्णूचं पालन करणं आहे. तिचंच नाव जगज्योती असं आहे. जगज्योती म्हणजे काय, तर जगाच्या उत्पत्तीमागे, जगाच्या सर्व घडामोडींमागे असणारी सुप्त अशी शक्ती जी प्रभावीपणे कार्य करत आहे. उपनिषदामध्ये यालाच हिरण्यगर्भ असे म्हणलेलं आहे. हिरण्यगर्भ आणि जगज्योती आणि ही प्रचंड असणारी ही शक्ती, या सगळ्या गोष्टी एकच आहेत. दुसरा सिद्धांत जो आहे तो पिंड आणि ब्रह्मांड, माझं शरीर आणि हे ब्रह्मांड, या दोन्हीमध्ये खूपसं साम्य आहे. माझं अंतःकरण आणि ब्रह्मांडाचं अंतःकरण म्हणजे असं आपण जर पूर्णपणे तुलना केली तर जे माझ्यामध्ये आहे ते सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. आपला देह तसंच हे सारं विश्व प्रत्येक क्षणी प्रलयाकडे, विनाशाकडे धावत आहे. या दृष्टम तन्नष्टम यासाठीच म्हणलेलं आहे. आणि जे काही आहे ते सगळं भ्रमरूप आहे. पण निश्चळ काय आहे यामध्ये, तर निश्चळ हे ब्रह्म आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. मोबाईल कितीही किमतीचा असला आणि मोबाईलचे अनेक प्रकार असले तरी त्यामध्ये जोपर्यंत सिम कार्ड नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. तसा परमात्म्याचा अंश आपल्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत या सगळ्या इंद्रियाने तो कार्य करतो. आणि तो किंवा ते सिम कार्ड काढून घेतलं की त्या मोबाईलचा काहीच उपयोग नाही. तसं या आत्मा या शरीरातून निघून गेला की मग त्याला मळे असे म्हणतात, असं समर्थ आपल्या ओळीमध्ये पण सांगतात. आता ही जी माया आहे, ज्या मायेमुळे हा देह या ठिकाणी जन्माला आला, त्या मायेचं कार्य काय किंवा या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर आपलं कार्य काय, तर स्वरूपाचा अखंड स्मरण. म्हणून स्वरूपाचे स्मरण, ज्या ठिकाणून मी आलो, ज्या परब्रह्माचा अंश म्हणून मला या ठिकाणी देह धारण करावा लागला, त्याचं अखंड स्मरण करणं हेच पुण्य आहे आणि त्याचा विसर म्हणजे अर्थात पाप आहे. सदा स्वरूपानुसंधान हेचे मुख्य साधूचे लक्षण, जनी आसोनी आपण जना वेगळा. आणि दुसरीकडे म्हणतात सदा स्वरूपानुसंधान
करी द्वैताचे निरसन, अद्वैत निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. म्हणून कल्पना जी आहे, विचार जो आहे, स्फुरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं. तेच या जगाच्या उत्पत्तीसाठी प्रमुख कारण आहे. आणि ते जे आहे ते वायुस्वरूप आहे. या परमपूज्य बाबा बेलसर यांच्या दासबोधामध्ये या समासाच्या सुरुवातीला हनुमंताचं चित्र दिलेलं आहे. आता हे हनुमंताचं चित्र यामध्ये असणारं त्याची उपयुक्तता किंवा त्याचा काय म्हणू आपण त्याला, याच ठिकाणी ते चित्र का दिलं असा विचार केला तर लक्षात येतं की जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम आणि मारुतीतुल्य वेगम आणि वातात्मजम वानरयुथ मुख्यम. वातात्मजम आहे कारण तो मारुती जो आहे तो वायुपुत्र आहे. आणि म्हणून समर्थ जे आपल्याला सांगतात, नाना वृक्षमृत्तिका प्रचित डोकळी विश्वलोका समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. हे सगळ्या देवदेवता जे आहेत त्यांचं मूळ जे आहे, स्वरूप जे आहे ते वायुस्वरूप आहे. हेच या समासामध्ये दशक 10 समास 3 मध्ये आपल्याला सांगितलं आहे. जेव्हा आपण दासबोधातल्या कोणत्याही समासाचा अभ्यास करतो तेव्हा त्या समासाचा संदर्भ हा दासबोधातील इतर समासाशी आपण लावायची सवय लावून घेतली पाहिजे. ती एकदा सवय झाली की मग लक्षात येईल की यामध्ये जो विषय आहे तोच इतर ठिकाणी पण इतर समासात म्हणा किंवा इतर संतांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा तो दिलेला आहे. आणि असं जेव्हा आपण तौलनिक अभ्यास करतो तेव्हा सगळ्या संतांचं एकच सांगणं असतं हे आपल्या लक्षात येतं. दशक 11 जो भीमदशक आहे त्यामध्ये सुद्धा ओव्या ज्या आहेत त्याच ओव्यांचा अर्थ या समासामध्ये सुद्धा दिलेला आहे. हा जरी दशक 10 असला तरी पण सिद्धांत निरूपण नावाचा जो दशक 11 समास 1 आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या ओव्या आहेत. पहा, मी ओव्या वाचतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आत्ता जे आपण वाचन केलं या समासाचं तर तोच विषय त्यामध्ये सुद्धा आहे. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो, वायूपासून अग्नी जोतो सावध ऐका. वायूची कठीण घिसणी तेचे निर्माण झाला वनी, मंद वायू शीतळ पाणी तेथून झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. ऐकू येत नाही का? येत आहेत बरोबर? बीजापासून बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाचे आहे. आणि म्हणतात शेवटी की मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची, जयेपासून देवत्रयाची काया झाली. म्हणजे या ठिकाणी हे जे पंचमहाभूत आहेत त्यांच्या रचनेचा सुद्धा अभ्यास जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. स्फुरण जे आहे ते वायुरूप आहे आणि तीच मूळमाया आहे. त्या मूळमायेपासून गुणमाया म्हणजे गुण प्रगट झाले, त्रिगुण प्रगट झाले. आणि सृष्टीरूपाने जडत्वास जी येतं ते म्हणजे अविद्यामाया. म्हणजे सगळं आपल्यासमोर जे काय दिसतं ती पण मायाच आहे, पण ती अविद्यारूपी माया आहे. सृष्टी क्रमनिरूपण नावाचा समास पुन्हा आहे दशक 12 समास 6 पुढे येईल आपल्याला तो. त्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश या प्रकारे आपण जर क्रम लावला तर ही झाली संहारणी. आणि उलट आकाश वायू तेज आणि पृथ्वी असा जर विचार केला तर ही झाली उभारणी. आता संहारणी आणि उभारणी याबद्दलचा थोडासा एक कल्पना आपण स्पष्ट करूया आणि मग या समासाकडे वळूया. एक चिमूटभर माती जी आहे ती आपण घ्यावी आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ती माती टाकली की त्यामध्ये ती माती आहे. आता त्यात भरपूर पाणी टाकलं तर ती माती त्या पाण्यामध्ये मिसळून जाईल. म्हणजे पृथ्वी तत्व हे आपतत्वामध्ये मिसळून गेलं. आता हे जे मिश्रण आहे, जे मूळची पृथ्वी होती ती पाण्यात मिसळल्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि पृथ्वी कमी प्रमाणात आहे. तर आपल्याला माहिती आहे की ते त्यामध्ये विरून जाईल. आता हे मिश्रण जर असंच ठेवलं आपण घरामध्ये सावलीत ठेवलं किंवा उन्हात ठेवलं तर लवकर क्रिया होईल. तर ती पाणी आणि माती हे हळूहळू आटून जातं. आता हे आटतं म्हणजे काय होतं, अग्नी जो आहे तो त्याला आटवतो. उष्णता जी आहे ती त्याला आटवते, वातावरणात असणारी उष्णता. आणि मग काही वेळाने काय होतं, काही दिवसांनी काय होतं की ते पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे हे जो दोन मिश्रण होतं पृथ्वी आणि जलतत्वाचं हे अग्निस्वरूपामध्ये विलीन झालं. आता या अग्नीचं काय, तर अग्नीची उष्णता जाणवते का आपल्याला ते पण लक्षात घ्या. काही काळानंतर तो अग्निसुद्धा आपल्याला जाणवत नाही
आणि मग जे काही राहतं ते फक्त वायुतत्व आहे. आणि हे वायुतत्व कुठून झालं तर ते आकाशामध्ये विलीन झालं. अशा प्रकारे ही संवारणी जो आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर सांगितलं. तसाच या मायेचा निराश झाला तर जे उरतं ते निर्विकार अशी स्वरूप स्थिती आहे. सकळ देहाचा झाडा केला तर तो समदा उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे. दशक 20 समास 10 आपण रोज दासबोध वाचनानंतर या ओव्या म्हणतो. आता आपण या मूळ समासाकडे येऊया. अजून एक संदर्भ आहे दशक 12 समास 6 ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्णास म्हणती पूर्ण विवेकहीन. जे अपूर्ण आहे त्यालाच आपण पूर्ण असं म्हणतो, कारण आपण विवेकहीन आहोत. आणि जे अपूर्ण आहे त्यालाच आपण सगळं काही आपलं सारं सर्वस्व समजतो. ही आपली मुळामध्ये पहिली चूक आहे. त्यामुळे निश्चळ जे आहे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. आता हा पूर्ण समासाचं विलगीकरण, त्याचे भाग जे आहेत ते वेगळ्या प्रकारे झालेले आहेत. 14व्या ओव्यापर्यंत अंशभूत अशा सर्व देवता या जगज्योतीच्या स्वरूपात आहेत आणि त्या वायू स्वरूपात आहेत. त्यानंतर ओवी 15 ते 19 प्रत्येक भूतांचे मार्ग जे आहेत ते सांगितलेले आहेत. 20व्या ओवीमध्ये विचाराचं महत्त्व, विचारे दृश्य संहारे, दृश्य असताच ओसरे, विचारे प्रकृती संहारे. विचाराने प्रकृतीचा संहार होऊ शकतो. संहार करणं म्हणजे काही हातात शस्त्र घेऊन कोणाला मारायचं नाही, पण संहार म्हणजे विवेकाने, विचाराने बसल्या बसल्या आपण करायचं आहे. समोर दिसणारी प्रत्येक गोष्टी तिच्या मुळाशी जर आपण गेलं तर मग ती वस्तू जी आपल्याला आत्तापर्यंत दिसत होती, दृश्य होतं, तेच नाशिवंत आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग शेवटी 21व्या ओवीमध्ये पुढील समासाचं बीजारोपण केलेलं आहे. बीज लक्षणं जे आहेत ते त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे बीजारोपण. आता पुढचा समास जो आहे तो बीजारोपण. मग आता हे कुठून निर्माण झालं? हे त्या बीमधून निर्माण झालं. एखादं झाड चांगलं बहरलेलं, टवटवीत असं झाड पाहिलं, फळं आहेत, फुलं आहेत, सगळं आहे. त्यामध्ये आपण बियाचा शोध घेत गेलो तर आपल्याला ते दिसत नाही. पण जे आपण पाणी टाकलं, जे पावसाचं पाणी आहे त्यामधून ते झाड एवढं धष्टपुष्ट झालं, त्याला एवढी सगळी पुन्हा फांद्या फुटल्या, पानं आली, फुलं आली, फुलाचं फळात रूपांतर झालं. हे सगळं जे आपण पाहतो ह्या सृष्टीची उभारणीच आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आपण विचार घेऊया की आपल्या देहामध्ये अंतःकरण आहे. माझं अंतःकरण सुखावलं, त्याला आपण थोडक्यात म्हणतो माझ्या मनाला खूप आनंद झाला, अंतःकरण सुखावलं. तसं या विश्वामध्ये सुद्धा अंतःकरण असलं पाहिजे. आणि ते जे आहे ते जगज्योती म्हणजे जाणीव रूप आहे. सचेतन ज्या वस्तू आहेत, म्हणजे ज्या स्वतःला जाणीव आहे ज्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे अंतःकरण प्रगटपणाने दिसते. पण ज्या अचेतन वस्तू आहेत त्यामध्ये ते दिसत नाही. म्हणजे त्यामधले त्या दोन्हीकडे वासनाच आहेत, पण तिकडे सुप्तपणाने आहेत आणि या ठिकाणी प्रगटपणाने आहेत. आता आपण विचार करूया या समासामध्ये दिलेल्या गोष्टी. आता पाहू जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष. आता केव्हाही अभ्यास करत असताना पशुपासून पशु उपजती, मनुष्यापासून मनुष्य होते असं या ठिकाणी लिहिलं आहे. आता याच्या उलट पण एखादं उदाहरण आहे का असा शोध घेणं म्हणजेच अभ्यास करणं आहे. आता मनुष्यापासून मनुष्य होते आणि पशुपासून पशुच निपजणार आहे. पण पद्मपुराणामध्ये आणि आपल्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये जे महात्म्य सांगितलेलं आहे त्यामध्ये याच्या विरुद्ध गोष्ट झालेली आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे अनेक ग्रंथाच्या अभ्यासाने आपल्या लक्षात येईल की अवघड काहीच नाही यामध्ये. की ज्या धुंदुलीच्या पोटी धुंदुकारीचा जन्म झाला आणि ते त्या संन्यासाने दिलेलं फळ ते आत्मदेवाने आणि त्या पत्नीला दिलं आणि पत्नीने ते फळ फेकून दिलं. फेकून दिलेलं फळ त्या गायीने खाल्लं आणि गायीच्या पोटीसुद्धा पुत्रजन्म झाला. आता तो पुत्रजन्म गायीच्या पोटी झाल्यामुळे जरी त्याचं रूप जे आहे, त्याचे कान जे आहेत ते गायीसारखे होते, पण तो आपल्या मनुष्यासारखाच होता. मग समर्थाने इथे जे म्हणलं मनुष्यापासून मनुष्य होती आणि मग तिकडे तर त्या गायीपासूनच झाला आणि त्याला कान मात्र गायीचे आहेत, पण तो मनुष्यासारखा मनुष्य आहे, असा तो गोकर्ण आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा संतांनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करण्याची शक्ती आपल्याजवळ नाही, एवढं लक्षात घ्यावं आणि त्यावर आपण विश्वास ठेवावा.
खेचरे, भूचरे, वनचरे आणि जळचरे नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. म्हणजे जसे आईवडील, जसे पिता माता त्यांच्यापासून उत्पन्न होणारी ती जी पुढची पिढी आहे ती त्याच प्रकारची होत असते. विपरीतापासून विपरीती होती, परी शरीरेचे बोली जेती आणि शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. आणि उत्पत्ती होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे की तिथे पाणी पाहिजे. पाणी नसेल तर काहीच होत नाही. दशक 16 जो आहे ग्रंथराज दासबोधामधला, तो या पंचभूतांचं महत्त्व सांगणारा असा दशक आहे. पृथ्वीस्तवन, आपस्तवन, तेजस्तवन, अग्नी सगळं त्यामध्ये आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक समर्थ लिहिताना असं वाटतं, आपस्तवन जर केलं तर असं वाटतं की पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. वायुस्तवन वाचलं की असं वाटतं की वायूच सगळं महत्त्वाचं आहे. आणि वाचताना आपली बुद्धी त्या त्या दृष्टीने आपण विचार करू लागतो. पण सगळं झालं तर शेवटी म्हणतात, हे सगळं जरी केलं तरी मुख्य जे आहे ती जगज्योती, ती जी शक्ती आहे तीच या सगळ्यांचं कारण आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे म्हणलेलं आहे ओव्यांमध्ये, ऐसी हे मागील आशंका राहत ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर कैसे झाले, कासे याचे उभारले कोण कैसे, हे कशातनं निर्माण झालं असा विचार केला. तरी ब्रह्मी मूळमाया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालविली मूळ माया. आता यामध्ये 4-5 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पहा त्या तिकडं आपण लक्ष देऊया. की जसं आपण म्हटलं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता याच्याही पलीकडे, आकाशाच्याही पलीकडे आपण जे विचार केला तर या ठिकाणी या प्रस्तावनेमध्ये 2 गोष्टी छान दिल्या. एक तर धाकटी आई आणि मोठी आई. आता धाकटी आई म्हणजे कोणती? गुणमाया. कारण ती आपल्या जवळ आहे. कारण आपण अष्टधा प्रकृतीचे आहोत की जिच्यापासून ही अष्टधा निर्माण झाली, पासून हे 3 गुण निर्माण झाले, ती म्हणजे गुणमाया. म्हणून तिला धाकटी आई असं म्हटलं. आणि तिच्याही वर असणारी ही मूळ माया, तिला मोठी आई असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे असणारं हे सगळं विश्व जे आहे ते कुठून निर्माण झालं तर विश्वनिर्मिता जो आहे तो एकच परब्रह्म आहे, त्यापासून हे सगळं निर्माण झालं. आता परब्रह्माचं कर्तृत्व नाही हे जरी खरं असलं तरी त्याचं कर्तृत्व आपल्या समोर दिसत आहे. मग हे झालं कसं? त्या परब्रह्माने मायेचा आश्रय घेतला आणि ही मायासुद्धा त्याच्यापासूनच निर्माण झाली. म्हणून अर्धनारी नटेश्वर ही जी संकल्पना आहे ती आपल्या धर्मामध्ये फार महत्त्वाची आहे की त्याने तिचा आश्रय घेतला आणि त्यापासून हे सगळं निर्माण झालं. म्हणून आकाशापासून वायू झाला, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पुढे झाले आप, अग्निनारायण, आप नारायण आणि आपापासून पृथ्वी म्हणजे मेदिनी. आता आपल्या तिरुपतीच्या बालाजीची जी पोथी आहे त्यामध्ये छानपैकी 1, 2 आणि 3 अध्याय जो आहे तो अगदी वाचण्यासारखा, समजण्यासारखा आहे. श्री व्यंकटेशाच्या भोवती बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी या दोघी असतात बा. त्यांचं आपण पाहिलं असेल, चित्रही पाहिलं असेल, मूर्ती प्रत्यक्षात पाहिली असेल. श्रीदेवी आणि भूदेवी. श्रीदेवी म्हणजे ही लक्ष्मी आहे आणि भूदेवी जी आहे ती त्या ठिकाणची असणारी पद्मावती त्यांची पत्नी असणारी. आता ही लक्ष्मी जी आहे ती समुद्रातून निर्माण झाली. समुद्रमंथनामध्ये या लक्ष्मीची निर्मिती. आणि सीता जी आहे ते आपण पाहतो ती जमिनीत प्राप्त झालेली आहे. तशीच ही पद्मावती जी आहे ती कमळामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. या सगळ्याचं स्वरूप एकच आहे. आणि पुढे या देवता ह्या कशा निर्माण झाल्या याबद्दल विचार केला तर श्री विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा एक मंत्र आहे, सुलभ सुरत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनः नग्रोधो दुंबरो अश्वत्थ चांडुरांध्र निषूदना. म्हणजे या ठिकाणी 3 वृक्षांची निर्मिती सांगितली आहे. 3 वृक्षांचा संदर्भ या ठिकाणी. नग्रोध म्हणजे वड, औदुंबर म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष दत्त भगवंताचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं. आणि पिंपळ जे आहे म्हणजे अश्वत्थ आहे. हे सगळे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे या 3 वृक्षांचं दर्शन झालं तरी आपला विचार त्या वृक्षापेक्षा त्या भगवंतापर्यंत गेला पाहिजे. हा झाला आपला अभ्यास. गीतेमध्ये सुद्धा असाच संदर्भ आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणांच नारद
गंधर्वाणाम चित्ररथा सिद्धानाम कपिलो मुनिही. भगवंत सांगतात की माझी विभूती अश्वत्थ आहे. आता असं म्हटल्याबरोबर पुन्हा समर्थांची आठवण येते आणि समर्थ छाती ठोकपणे सांगतात, अश्वत्थ जो आहे तो तोडला तर तुटला जातो, जाळला तर जाळला जातो. मग अश्वत्थ माझी विभूती कशी? आपल्या सगळ्यांच्या अनुभवात पाहे, भिंतीवर कुठेतरी पिंपळाचं झाड उगवतं. नंतर वट सावित्रीच्या दिवशी आपण पूजा करतो, वडाची पूजा करतो ज्येष्ठ पौर्णिमेला. तर तीसुद्धा देव म्हणजे आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी या जगामध्ये ज्या ज्या आहेत त्या सगळ्यांचं पूजन करणं या सगळ्यांमध्ये भगवंत आहे आणि म्हणून त्याची पूजा या कारणे तोच व्हावी कोणीतरी काय आहे समर्थाने आपल्याला सांगितलं. तर देवता जे आहेत त्या किती स्वरूपाच्या आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. तथापि ब्रह्मी कल्पिला तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण समचला शब्दातीत. आता ऐका प्रत्ययो जाणवणे धरावा निश्चयो तरीच पाविजे जयो अनुभवा. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन अत्यंत भोळा. एक मिनटं. अर्थात ही चौथ्या याच्यामधली ओवी आहे. या ठिकाणी जी आहे ती वायुस्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे समजतासी. वायुस्वरूप देवता आहेत. आता या वायुस्वरूप देवता कशा आहेत थोडासा आपण विचार करूया. एक संदर्भ आहे आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य असणारे श्री ब्रह्मानंद महाराज. मोठ्या महाराजांनी त्यांना उपासना सांगितली होती. त्यांना एक सांगितलं होतं की सर्पेश्वराचं मंदिर आहे, मध्य प्रदेशमध्ये असते आहे. सर्पेश्वर म्हणून एकही तसं त्या नावाने मंदिर नाही. मी जेव्हा तिकडे ग्रंथराज दासबोध पारायणाला गेलो होतो तेव्हा तिथे श्रीराम महाराज होते नावघाट खेडीचे. त्यांना हा प्रश्न विचारला होता, सर्पेश्वराचं मंदिर आहे का? ते म्हणे इथे अनेक मंदिरं आहेत आणि अनेक मंदिरामध्ये पुष्कळसे सापसुद्धा निघतात, त्यापैकीच कुठलं तरी एक मंदिर असेल असं त्याने मला सांगितलं होतं सर्पेश्वराच्या मंदिरामध्ये. ब्रह्मानंद महाराज त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना करण्यासाठी बसले. उपासना इतकी दृढ केली, प्रखर अशी उपासना केली. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणी अनेक सर्प त्या मंदिरामध्ये हळूहळू येऊ लागले. महाराज ध्यानस्थ होते, जप सुरू होता आणि एवढे सगळे सर्प आले तरी त्यांची चित्तवृत्ती विचलित झाली नाही. कारण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण असल्यामुळे. आपण असतो तर दुसऱ्याची चाहूल लागल्याबरोबर डोळे उघडून पाहिले असते, पण महाराज तसे त्या ठिकाणी ध्यानामध्ये बसले. खूप अवघड गोष्ट आहे, पण आपल्याला अशी उदाहरणं, असे उच्च ध्येय आपल्यासमोर असले पाहिजेत, नाहीतर मग आपली उपासना ती फळद्रूप होणार नाही. महाराजांना नंतर संकेत झाला, ते सगळे सर्प जे होते ते सगळे निघून गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी ब्रह्मचैतन्य महाराजांचं पत्र आलं, तुला सांगितलेलं 3.5 कोटीचं अनुष्ठान तुझं आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या ज्या देवता आहेत वायुस्वरूप देवता, त्या चांगल्या प्रकारे प्रखर असं अनुष्ठान करणाऱ्या साधकांना त्या साधनेच्या मार्गावर मदत करतात. आणि दुसरीकडे काही देवता अशा असतात तर त्या मात्र या म्हणजे काय म्हणू आपण तामसिक वृत्तीची उपासना करणारे, म्हणजे ज्यांचं ध्येय तामसिक वृत्तीचं आहे, तमोगुणाचं ध्येय आहे, पण उपासना देवतांचीच आहे, पण त्यांना मात्र त्या तशा प्रकारे फळं देत नाहीत. कदाचित फळ देतात पण ते फळ चिरकाळ टिकणारं नसतं, हे लक्षात घ्यावं आपण. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्यासाठी आहेत की एक वारा सकळ जाणती, एक वायूमधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती देवदेवतांच्या. भागवतामध्ये जे महात्म्य सांगितलं आहे त्यामध्ये जे आत्ताच मी बोललो, आत्मदेव आणि त्यांचे 2 मुलं, एक धुंदुकारी आणि दुसरा गोकर्ण. जेव्हा आईवडील गेले आणि गोकर्ण पूर्ण तीर्थयात्रा करून आपल्या गावी जेव्हा आले तेव्हा त्या ठिकाणी रात्री ते एकटेच होते आपल्या घरामध्ये आणि सगळं भयानक अशी परिस्थिती घरामध्ये त्या गावामध्ये होती. इतरांना काही कल्पना नाही, हे आलेले आहेत. रात्रभर त्या ठिकाणी असताना ह्या धुंदुकारी जो प्रेत योनीमध्ये गेलेला होता, म्हणजे वायुस्वरूप योनी,
त्या धुंदुकारीने अनेक प्रकारचे अवतार घेतले आणि अनेक अवतार घेऊन तो या ठिकाणी प्रगट झाला आणि प्रगट होऊन आणि एकदा कुठे म्हशीचा अवतार आहे, म्हशीसारखा दिसतो, एखाद्या वेळेस रेड्यासारखा दिसतो, एखाद्या वेळेस राक्षसाचा अवतार घेतला, कारण ह्या वायू स्वरूप आहेत आणि चांगल्या शक्ती नाहीत या, आणि म्हणून तो त्या गोकर्णाला म्हणजे भीती दाखवण्यासाठी अशी रूपं धारण करतात. पण गोकर्ण हे स्वतः प्रखर धारणेचे असल्यामुळे यामुळे ते विचलित झाले नाहीत. त्याने आपल्या कमंडलूतलं पाणी प्रोक्षण केलं आणि त्या प्रेतयोनीतल्या जीवाला तू कोण आहेस असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते आम ते त्वं राहता, मी तुझाच भाऊ आहे असं म्हणून त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे या देवता वायुरूप आहेत, पण वायुरूप देवता चांगल्या माणसाला त्या मदत करतात आणि जो चांगल्या वासनेचा नाही त्याच्यासाठी सुद्धा त्या प्रगट होतात, मदत करतात, पण त्याचं जे फळ आहे ते तात्कालिक असतं. म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी. आता हे ज्या वायुरूप देवता आहेत त्या वायुरूप देवतांच्या बाबतीमध्ये लहानपणी आम्हाला जो पहिलीमध्ये धडा होता तेव्हा KG1 KG2 या सगळ्या भानगडी नव्हत्या. शाळेत गेले की पहिला आधी एक बालवर्ग नंतर सुरू झाला. पहिल्या वर्गामध्ये एक धडा होता, त्यामध्ये होता की हवा सगळीकडे हवा असते आणि ती वाहू लागली की त्याला वारा असं म्हणतात. म्हणून तसंच या ठिकाणी आहे की एक वारा सकळ जाणती आणि एक वायूमधील जगज्योती. या वायूचे सुद्धा दोन प्रकार आहेत. कसे? तर एक वारा, वारा म्हणजे असं आपण आत्ता 10 दिवस झाले पाऊस थांबला आहे, वर जेव्हा आकाश आपण पाहतो तेव्हा निरभ्र असं आकाश आपल्याला दिसतं. आता त्या आकाशामध्ये जेव्हा हळूहळू परिवर्तन होतं, विकार होतात, तेव्हा एखादा ढग दिसतो आपल्याला. हे ढग जेव्हा 2-4 दिसायला लागतात तेव्हा ते ढग एकमेकावर आपटले की त्यामधून वीज निर्माण होते. म्हणजे आधी आकाश, मग वायू आणि नंतर अग्नी, ती वीज निर्माण झाली आणि त्या वीज निर्मितीमधून मग नंतर पुढे काय होतं तर पाणी म्हणजे पाऊस पडतो. म्हणजे हे सगळे पंचमहाभूते हे कशी निर्माण होतात एकातून एक एकातून एक हे आपल्याला लक्षात येतं. पण हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला ती दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी नसेल तर माणूस या भ्रमामध्येच असतो, जे दिसतंय तेच खरं आहे असं. मग असाच प्रश्न या ठिकाणी येतो. दशक 6 समास 7 सगुण भक्ती, सगुण निरूपण. त्यामध्ये म्हणतात की हे सगळं जर नाशवंत असेल तर मग भजन का करायचं, पूजन का करायचं, अर्चन का करायचं. दशक 6 समास 7. पुन्हा सगुण भजनाचा अजून एक समास येतो, दशक 10 समास 7. असे 2 समास एकाच नावाने त्या ठिकाणी येतात. म्हणून या ठिकाणी एक चांगले सांगितलेलं आहे की वासना माणसाची जर चांगली असेल आणि जाणीव विशाल असेल तर तेथे शुभशक्ती आणि सामर्थ्य प्रगट होते. अनेक देवतांच्या ठिकाणी अनेक मंदिरामध्ये जेव्हा शुभ वासना घेऊन आपण त्या ठिकाणी प्रखर उपासनेला बसतो तेव्हा तिथल्या देवता आपल्याला मदत करतात. आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी होत नाही ते मंदिरामध्ये गेल्यानंतर मन जास्त शांत होतं आणि त्यापेक्षा जास्त महापुरुषांच्या समाधीस्थानी गेल्यानंतर मग अजूनही आपल्या चित्तवृत्ती शांत व्हायला मदत होते. आणि ज्या वाईट वृत्तीच्या वासना आहेत त्या ठिकाणी कसं होतं ते पहा. पुन्हा आपल्या श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये ही कथा दिलेली आहे. जडभरताचं आख्यान आहे. जन्मतः जडभरत प्रत्येक गोष्टीमधून निस्संग राहण्याचा प्रयत्न करत होता, कारण पूर्वीच्या जन्मी त्या हरणामध्ये चित्तवृत्ती गुंतल्यामुळे पुन्हा त्यांना हरणाचा जन्म प्राप्त झाला. म्हणून यावेळेस जेव्हा माणसाचा जन्म प्राप्त झाला तेव्हा त्यांनी आधीपासूनच ठरलं की आता कुठेच गुंतून नाही राहायचं. जो जसं म्हणेल तसं वागायचं, ज्याने जसं सांगितलं तसं ते काम करायचं. त्याला काही जणांनी बळी देण्यासाठी घेऊन गेले असताना देवीपुढे त्यांना ठेवलेलं आहे. आता त्या देवीवर आता देवीच्या समोर हा बळी देणार, तेवढ्यामध्ये ती जी लोकं होते त्यांनी ते सगळं शस्त्र उभारलेलं आहे आणि आता याला मारणार. तेवढ्यात ती देवी देवता जी आहे ती प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये प्रगट झाली आणि यांना मारणारे जे होते दुष्ट प्रवृत्तीचे त्यांचाच त्या देवीने नाश केला, म्हणजे यांचा जीव वाचला. समर्थसुद्धा हिमालयामध्ये जेव्हा गेले तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा देशातली परिस्थिती पाहिली आणि समर्थांना वाटलं की अशी विषण्ण परिस्थिती आहे, आता मी जगून तरी काय उपयोग, म्हणून समर्थाने स्वतःला एका बर्फाच्छादित कड्यावरून स्वतःला ढकलून दिलं. तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेललेलं आहे. ही कथासुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इतकी वर्षे तुमची काय रक्षणं केली, ती काय निमित्त तुम्हाच देवोद्धार करणे आहे. आणि त्यानंतर
पूर्ण 12 वर्ष भ्रमण करून ते पुन्हा टाकळीला आले. नंतर कृष्णा तीरी तुम्हाला कार्य करायचं म्हणून कृष्णेच्या तीरावर आले. हा सगळा इतिहास आपण जाणतो. चांगल्या वासनेने केलेलं शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेने तलवार दिलेली आहे. त्यानंतर अद्भुत असं कार्य झालेलं आहे, हे सुद्धा आपण पाहतो. त्यामुळे जशी उपासना असेल, तामसी उपासना असेल, तर त्याचा शेवट मात्र चांगला होत नाही. तसंच आता तेज आणि रावण आणि इंद्रजित यांचं एक उदाहरण आहे पहा. रावण आणि इंद्रजित याने सुद्धा देवता प्रसन्न करून घेतल्या. त्या वायुरूप देवता होत्या, त्या प्रसन्न पण झाल्या, पण यांचा उद्देश चांगला नव्हता आणि म्हणून त्याचा परिणाम तसा चांगला झाला नाही. हे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतात. मग आपण ही जी उभारणी आणि संवारणी पाहिलं, त्यामधलं एक तत्त्व जे आहे ते पृथ्वी तत्त्व आहे. वायुरूप देवताचं आपण पाहिल्या. आता पृथ्वी तत्त्वामध्ये सुद्धा 2 देवता आहेत. त्याचा विचार आपण करूया. आता वायू जरी असेल तर वायू 2 प्रकारे, एक उष्ण आणि शीतळ. आता उष्ण वायू म्हणजे कोण? तर सूर्यदेवता उष्ण. आणि शीतळ म्हणजे कोण? चंद्र, अमृत, तारा, हे जे आहेत त्या सगळ्या देवता. आणि हुताशनू सर्व भक्ष हुताशनू आणि विद्युलता म्हणजे अग्नी, विद्युलता हे जे आहेत हे सुद्धा त्याच अग्नीचं स्वरूप आहे. तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरोपिले, आप आणि अमृत. आप म्हणजे पाणी आणि दुसरीकडे अमृत. पाणी म्हणजे हे जीवन जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. पुढे आपण पाहतो कितीही तहान लागली तरी पेशंटला 2-2 चमच्यानेच पाणी द्या असं जेव्हा म्हणतात, तेव्हा त्या पाण्याचं महत्त्व कळतं. पण तेच ते पाणी नळामधून आपण जेव्हा वाया घालवतो त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. पण जेव्हा अशा प्रकारे आपण मृत्यूशय्येवर असतो तेव्हा ते पाणी आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे कळतं. आणि म्हणून या पंचमहाभूतांची पूजा हा सुद्धा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपण केला पाहिजे. ती पूजा आपण केली पाहिजे. या पंचमहाभूतापासून एकही भूत आपण निर्माण करू शकत नाही आणि म्हणून ते देवाने निर्माण केलेलं आहे आणि त्याचं जतन करणं हेच पर्यावरणाचं संतुलन आहे. बहुरत्ना वसुंधरा कोण खोटा कोण खरा, अवघा कळे विचारा रूढ होता. या पृथ्वीमध्ये बहुरत्ना वसुंधरा असं तिला म्हटलेलं आहे. आणि आपण जेव्हा सगळीकडे भ्रमण करतो, तीर्थाटन करतो, तेव्हा जिकडे तिकडे धोंडा पाणी दिसतं आपल्याला. काय तर दगड आहे, माती आहे. त्या मातीपासून गणपती तयार झाला. त्या मातीपासून अनेक मूर्ती तयार झाल्या. त्याची उपासना, त्याची पूजा आपण करत असतो. त्याची स्थापना आपण करतो. नंतर त्याचं विसर्जन आपण करतो. आणि जे दगड आहे त्या दगडामध्ये सुद्धा हेच प्रकार आहे. दगडामधून तर देवाची निर्मिती झाली, मूर्ती तयार झाल्या. संभाजीनगरच्या जवळ असणारं वेरूळचं लेणं, त्यामधलं कैलास लेणं 16 नंबरचं जे आहे, तो पूर्ण दगडच होता. तर त्या दगडामधून अनावश्यक भाग काढून भगवान शंकराचं खूप सुंदर असं कोरीव असं लेणं त्या ठिकाणी निर्माण झाली. आता माणसाची उपासना, माणसाचा जिथे भाव असेल त्या ठिकाणी देव प्रगट होतो. त्या दगडामध्ये देव प्रगट होतो. तिरुपती बालाजीची मूर्ती पहा, किती सुंदर मूर्ती आहे. आणि शाळीग्रामाची मूर्ती म्हणजे ज्या शाळीग्राम त्या गंडकी नदीच्या किनारी, आत्ता ज्या जडभरताचं नाव आपण घेतलं, त्यांची उपासना त्याच ठिकाणी झाली. त्यांचा हरणाचा अवतार त्याच ठिकाणी झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या नदीमध्ये मिळणारं जे दगड आहे ते सगळे दगड शालिग्राम म्हणून त्याचं पूजन होतं आणि तेच दगड आपण विष्णू म्हणून त्याची पूजा करावी असं सांगितलेलं आहे. आपल्या घराघरामध्ये सुद्धा अशा शालिग्राम रूपी विष्णू देवतेची पूजा आपण करत असतो. आणि याच पृथ्वीवर जी माती आहे ती माती एक वेगळी आहे आणि दुसरीकडे रत्न, चांगले चांगले रत्न जे आहेत ते सुद्धा पृथ्वीमध्येच प्राप्त होतात. म्हणून देवतांच्या मूर्ती यासुद्धा पृथ्वीमध्येच प्राप्त होतात. आणि म्हणून त्यामधला आपला भाव कसा आहे ते भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या धर्मामध्ये त्या मूर्ती फोडण्याचं काम केलेलं आहे. मग त्या मूर्ती ज्याने फोडल्या, परवाच आपण पाहिलं त्या अफजलखानाच्या संदर्भामध्ये 10 नोव्हेंबरच्या दिवशी ज्या प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या अफजलखानाला मारलं होतं ते स्मारक त्या ठिकाणी आहे. आणि अद्भुत असा पराक्रम आपण केला. शिवप्रताप दिवस आपण साजरा करतो त्या ठिकाणी. आणि आता समर्थ किंवा दुसरे संतांचं आपण उदाहरण घेऊ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
ते सुद्धा सांगतात आपल्या एका अभंगामध्ये. दगडाचा देव त्याला वडराचा भेव. दगडाचा देव केला तर छन्नी हातोड्याने तो पुन्हा तुटू शकतो, हे उदाहरण आहे. चिखलाचा देव केला तर त्याला पाण्याचा भेव म्हणजे मातीचा देव केला तर पाऊस आला तर तो पुन्हा तो वाहून जाईल. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. लाकडाचा देव केला तर त्याला अग्नीची भीती आहे. म्हणजे ज्या ज्या मूर्ती आपण तयार केल्या त्या सगळ्यांना कुठेतरी भीती आहे त्यांच्यापोटी. सोन्या चांदीचा देव केला. कित्येक देव आपण पाहतो इतक्या सोन्याने इतक्या चांदीने तो देव निर्माण केला. मग आता त्याला कशाची भीती? देव तर निर्माण केला, मग त्याच्या सिक्युरिटी, मग त्याला पुन्हा ते काय CCTV कॅमेरे, या सगळ्या गोष्टी वाढल्या आता तिथे. देव अशानं भेटायचा नाही रे. देव अशाने भेटायचा नाही रे. तर देव कसा मिळेल आपल्याला? आणि ते सांगतात की देव बाजारचा भाजीपाला नाही, इतका तो सोपा नाही. राम समर्थमधल्या मूर्ती 22 ऑगस्टमध्ये त्या चोराने चोरून नेल्या. आता या घटना चांगली नाही. त्या चोराचा भाव जो होता तो वेगळा होता. तो दुष्ट स्वभावाने तामसी वृत्तीने त्या सगळ्या मूर्ती घेऊन गेल्या. हे जरी खरे असले तरी या घराण्याची जी आत्तापर्यंतची उपासना होती त्या उपासनाच्या जोरावरच ह्या सगळ्या मूर्ती आपल्याला परत मिळालेल्या आहेत. आता या 25-26 तारखेला त्या ठिकाणी मोठा उत्सव होऊन त्या सर्व मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना होणार आहे. म्हणजे शेवटी आपला भाव जो आहे तो भाव महत्त्वाचा आहे. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत इतका स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. मग ही देह आशंका जी आहे त्या देहामुळे ही सगळी आशंका निर्माण झाली. हा देव चांगला का तो देव चांगला? एखादा पु ल देशपांडेच्या एका गोष्टीमध्ये होतं की एखाद्या झाडाखाली एक देव, एक दगड जो आहे तो शेंदूर लावून ठेवला. आणि ते पु ल देशपांडे म्हणतात की मग काही दिवसांनी मी त्या गावी गेलो आणि मी जो दगड तो त्या ठिकाणी ठेवला होता तर तिथे जाऊन सहज पाहावं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. तर माझा जो दगड होता ज्याला मी शेंदूर लावला तर त्या ठिकाणी अजून 10-12 देव तयार झाले होते. आता हे देव तयार कोणी केले? या ठिकाणी जे म्हणले ना की सुरुवाती देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जखणी मानविणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे. आपल्या भारतामधल्या अनेक राज्यामध्ये आपण जर प्रवास केला तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्याच देवता आहेत ज्यांची नावंसुद्धा आपण ऐकली नसतील. आणि त्या देवतांच्या पूजेसाठी ठराविक दिवशी सगळे भक्त मंडळी त्या ठिकाणी येतात. मग आता या सगळ्या वायुरूप असणाऱ्या देवता आहेत त्यांची पण पूजा केली पाहिजे. आपल्या कुळाचारामध्ये सुद्धा अशा देवांना नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण काय शिकायचं की मनुष्य कुठून, म्हणजे हे सगळं आलं कुठून? सुवर्ण परिसदाना रत्ने हे सुद्धा या जमिनीतच प्राप्त होतात. ज्या जमिनीमध्ये मृत्तिकासुद्धा प्राप्त होते, मातीसुद्धा प्राप्त होते. मग त्या मातीचा देवसुद्धा होतो. त्या देवामध्ये देवत्व आपण त्यामध्ये ओतलं, देवत्व त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्याची कृपा आपल्यावर होते. म्हणजे शेवटी आपल्या करण्याने, आपल्या भावनेने, आपल्या भावामुळे भावबळे आकळे एरवी न कळे हे जसं म्हणलं तसं. आणि भाव जर आपला भाव असे किंचित न्यून आपणही दुरावे, आपला भाव जर कमी झाला तर देवसुद्धा आपल्यापासून दूर जातो. मग तो किती जवळ आहे आणि किती दूर आहे असा प्रश्न विचारला. तो अत्यंत जवळ आहे आणि तो अत्यंत दूर पण आहे. जवळ कोणासाठी आहे? जो तशा पद्धतीने उपासना करतो. आणि दूर कोणासाठी आहे? जो त्या प्रखरतेने उपासना करत नाही. वरवर ज्याचे सगळं पूजन असतं त्याच्यासाठी तो दूरच आहे. अगदी खरं आहे ते. म्हणून हा जो विचार आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. देह आशंका शोधन नाम समास तिसरा. आणि आता म्हणतात की या सगळ्याच्या निर्मितीमध्ये कोण प्रमुख आहे? तर ते बीज आहे. आणि पुढील समासाचे बीजारोपण या ठिकाणी बीज लक्षण नामाचा समास पुढच्या वेळेस सांगितला आहे, पुढच्या समासात सांगितलं आहे. आणि म्हणून त्या बीज म्हणजे याचं सगळं मूळ काय आहे? आणि मुळी पाहता दो रूपे त्याची झाली. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे पण त्याची 2 रूपं झाली. आणि एक जे आहे ते आपल्याला दृश्य म्हणून दिसतं, दुसरं जे आहे ते अदृश्य आहे, जे आपल्या दृष्टीच्या पलीकडे आहे, जे या डोळ्याने दिसणार नाही. तर डोळ्याने जे दिसतं ते सगळं नाशिवंत आहे. डोळ्याने भगवंताची मूर्ती दिसते हे खरं आहे, पण त्याच्या पलीकडे असणारं जे सनातन तत्त्व आहे त्या सनातन तत्त्वाकडे आपली दृष्टी जाणं हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे.
त्यामुळे त्याने कितीही मंदिरं तोडले, आपल्या खरं म्हणजे धर्माच्या ज्या आस्था आहेत त्यांना त्याने घाव घातलेला आहे. पण त्या आस्था अशाने तुटणार जाणार नाहीत, पण त्या आस्था भारतीय जनमानसामध्ये अखंडपणे आहेत. आणि म्हणूनच आपण कितीही आघात झाले तर आपली संस्कृती यामध्ये अजूनही टिकून आहे. तिला आपण सनातन वैदिक धर्म असं म्हणतो. नाहीतर आपण इतिहासाचे जर उदाहरणं घेतले तर अनेक संस्कृती निर्माण झाल्या, पण हळूहळू त्या सगळ्या लयाला गेल्या आणि कुठे येथं एक भावे एकची तरले, जे सर्व भावे मज भजले. कोण तरलं या ठिकाणी? हा भवसागर कोण तरून गेला? जे सर्व भावे मजला भजले. म्हणजे सर्व भावांनी मनापासून प्रखर असं उपासना करणं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि जन्माआद्याचे फळं काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय. असं भूमिभार होण्यासाठी शिवाय होण्यापेक्षा आपण आपली उपासना फळद्रूप केली पाहिजे आणि ती करणं आपल्याच हातामध्ये आहे. आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत, त्यासाठीच हे सगळं आपला काय म्हणतात उद्योग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रपंचामध्ये अनेक कष्ट आपण घेतो, परमार्थासाठी थोडे जरी कष्ट केले तर देव हा सुलभ साध्य आहे. आणि तो सुलभ साध्य देव आणि त्याची कृपा अशी आपल्याला प्राप्त व्हावी, त्यासाठी आपण हा अखंड विचार केला पाहिजे की त्याचं सतत चिंतन माझ्याकडून घडत गेलं पाहिजे. मग आता चिंतन माझं जर विषयांचं असेल तर त्या विषयांच्या मागेसुद्धा तोच आहे. विषय तो आम्हा झाला नारायण. म्हणजे विषयसुद्धा माणसाला नारायणाकडे घेऊन जाऊ शकतात. अर्जुन विषाद योग, विषाद जरी झाला तरी भगवंताचा योग त्या विषादापासून सुद्धा आहे. हेच भगवंतानी त्या संपूर्ण गीतेमध्ये तत्त्वज्ञान सांगितलं आहे. आणि त्या विषयापासून निवृत्ती आणि भगवंताकडे आपली प्रवृत्ती वळवणं हे साधकाचं काम आहे. हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. तसे भक्त आपण व्हावे. आणि तसं जर झालं तर मी या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आता हे जरी एवढं सगळं मी सांगितलं आणि अनेक लोक सांगत असतात, ते ऐकताना आपल्याला खूप छान वाटतं. पण नंतर त्याकडे जेव्हा आपण जेव्हा आचरणाचा भाग येतो तेव्हा मात्र आपण या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. आणि तो विसर पडू नये म्हणून काय, तुझा विसर न व्हावा, सुखे घालावे आम्हासी, असं जे म्हणलं तुकाराम महाराजांनी. की मला या जन्मामध्ये, कारण देवता जरी असल्या तरी त्यांना त्या पुढची योनी प्राप्त होण्यासाठी त्यांना पुन्हा या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. आपण आपल्या संप्रदायात पहा, कित्येक रामदासी मठांचे मठपती किंवा जे मूळ संस्थापक आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या देवाचे अवतारच आहेत. आपल्याच नगर जिल्ह्यामध्ये असणारं जे आहे, जवळ आहे नगरपासून पण बीड जिल्ह्यात आहे कोयाळ, इथले यादव स्वामी जे आहेत ते प्रत्यक्ष नारदाचे अवतार होते. यादव स्वामींचे गुरु जे होते जगन्नाथ स्वामी, हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे पुत्र लव आणि कुशाचे अवतार आहेत ते जगन्नाथ स्वामी. त्यांचे गुरु कल्याण स्वामी हे भरताचे अवतार होते. त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी हे हनुमंताचे अवतार होते. म्हणजे अच्युताश्रम स्वामी जे आपल्या कोयाच्या यादव स्वामींचे शिष्य होते, हे वाल्मिकीचे अवतार होते. म्हणजे हे सगळे अवतारी पुरुष या ठिकाणी निर्माण झालेत किंवा त्यांनी जन्म घेतला. तो कशासाठी, की या नरदेहात येऊनच या भगवंताची प्राप्ती आहे आणि अन्यथा नाही. मग तो नरदेह जो आहे तो सार्थकी लावण्यासाठीच अशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन आपल्याकडे होत असते. अनेक ठिकाणी असे कार्यक्रम होतात. या आपल्या नगरच्या या समूहामध्ये सुद्धा सातत्याने दररोज प्रवचनं आहेत आणि त्या प्रवचनाचा उपयोग आपण आपल्या सगळा प्रत्येक क्षण जो आहे तो भगवंतासाठी आपण घालवला पाहिजे, हे सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी आता मला वाटतं मी थांबावं. या ठिकाणी 21 ओव्या असणारा हा समास जो आहे, ओव्या जरी 21 असल्या तरी त्यामधलं तत्त्वज्ञान हे गहन असं तत्त्वज्ञान आहे. आणि अशा ज्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी असतात त्यामध्ये बोलण्यापेक्षा कृती ही फार महत्त्वाची आहे. आणि कृती तशी आपल्याकडून व्हावी ही आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी मी थांबतो. हाच एक पुन्हा एकदा दर महिन्याप्रमाणे असाच पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा मला ही सेवा मिळेल तर आनंदच आहे. आपण देतच आहात याचाही आनंद आहे. आपल्यामुळे समासांचा अभ्यास माझा होत आहे असं मला तरी वाटतं. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम, जय राम, जय जय राम.
नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार नमस्कार. दशक 10वा, समास